गुढीपाडवा व नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। हे वर्ष तुम्हाला भरभराटीचं आनंदाचे जावं ही बाळूमामांच्या चरणी प्रार्थना। नमस्कार, मी शुभांगी स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये। तर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर हा आहे ट्रायपॉड, माझ्या मिस्टरांनी मला गुढीपाडवा विशेष मला गिफ्ट केला होता, तर तो आता मी अनबॉक्सिंग करते। तर हे बघा, खूप कमी रेंजमध्ये हा अवेलेबल आहे। तर मला शूटिंग करताना खूप मला प्रॉब्लेम येत होता, कुठेही मोबाईल ठेवायला लागायचा, मदत घ्यावी लागायची ना कोणाची, त्यामुळे खूप दिवस माझे मिस्टर बघत होते माझा स्ट्रगल ॲक्च्युली। तर म्हणून त्यांनी मला हा ट्रायपॉड घेऊन दिला। खूप कमी बजेटमध्ये हा आपल्याला भेटतो, फ्लिपकार्टवरून हा मागवला होता। तर मी हा ट्रायपॉड आता यूज करत आहे, खूप छान वाटत आहे। माझ्या मिस्टरांनी हे माझ्यासाठी घेतला। तर मग आता चला सुरुवात करूया। आता गुढीपाडवा आहे म्हणून साफसफाई वगैरे करायची होती, खूप मांडणी वगैरे खूप घाण झाली होती। मस्तपैकी सगळं क्लीन करून घेतलं, गुढीपाडवा आहे त्याच्यामुळे। आणि त्यानंतर बघा, दोन्ही मांडण्या आहेत त्या चकाचक साफ करून घेतल्या आहेत मस्त असे। आणि हे बघा बाजूला आमच्या किती छान असं रात्रीचं वातावरण, लाईट वगैरे, घरं वगैरे किती सुंदर दिसत आहेत ना। तर चला आता नेक्स्ट डेची तयारी म्हणजेच गुढीपाडवा। आता तयारी झाली आंघोळ वगैरे करून, आणि मग जरा सासूबाईंना मदत केली। पोळ्या असल्या की मी जास्त नसतेच मी स्वयंपाकामध्ये, त्याच मोस्ट ऑफली करतात। थोडीफार मदत करून मग म्हटलं देवपूजा करावी। देव स्वच्छ घासून वगैरे देवपूजा वगैरे आरती वगैरे केली, आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा मी स्वयंपाकाला लागले। अशा प्रकारे पोळ्या भजी वगैरे झाली। आणि हे माझी छोटीशी पिल्लं आहेत बघा, हे तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत नमस्कार करून। तर त्यांना खूप छान वाटतं कॅमेऱ्यासमोर यायला। आणि ही झाली सुरुवात गुढीपाडव्याची तयारीची। मिस्टरांना आज योगायोगाने सुट्टी होती, गुरुवार झाला त्याच्यामुळे मग काय नाही, ते तर नेहमीच मदतीला असतात। कुठलाही कार्यक्रम असला तर स्वतःहून पुढाकार घेऊन ते मदत करत असतात। तर गुढीपाडव्याला पण ते स्वतःहून सगळी कामं वगैरे करतात, गुढी वगैरे उभारणार, त्यामुळे मला काही जास्त टेन्शनच नसतं। नवरा असं सपोर्टिव्ह असल्या म्हटल्यावर मी रिलॅक्स असते खूप। तर अशा प्रकारे आम्ही आता गुढी वगैरे आमची बांधायची चालू आहे। आणि स्वयंपाक तर झाला आहे, आता गुढी वगैरे व्यवस्थित आता बांधून घेतो आहे। आणि गुढी लावून आता मी रांगोळी वगैरे काढून टाकून घेते। आणि रांगोळी झाल्यानंतर हे बघा, आमची गुढी उभी राहिली। आणि मग काय, त्यानंतर सण आहे म्हटल्यावर नवी कोरी साडी हवीच आपल्याला, त्यामुळे मस्त अशी रेडी झाले आपल्या ट्रेडिशनल लुकमध्ये। तर मस्त असे परफ्यूम मिस्टरांनी मला घेतले होते, लेअर वॉटर, खूप छान याचा फ्रेग्रन्स आहे। आणि त्यानंतर आमच्या मॅडमचा पण मेकअप केला, यांनासुद्धा मेकअपची खूप आवड आहे। आयलायनर वगैरे लावून मॅडम रेडी आहेत। पुन्हा एकदा त्यांचा मेकअप केला मस्त असा, आणि आलो आम्ही आता खऱ्या अर्थाने पूजा करायला। तर हे बघा, मस्त असे रेडी होऊन आम्ही सगळे खाली आलो आणि गुढीपाडव्याची आमची पूजा चालू आहे। खूप
एवढा मेकअप करायचा म्हटल्यावर फोटो तर पाहिजेत. त्यामुळे मस्त असे आम्ही फॅमिली फोटो वगैरे घेतले. मुलंही मस्त रेडी होती. आम्ही सगळे नवीन कपडे घालून मस्त पूजा करून आम्ही फोटोशूट चालू होतं आमचं, माझ्या मिस्टरांसोबत, मुलांसोबत. आणि हे माझं पिल्लू. पुरणपोळीचं ताटसुद्धा रेडी आहे, या पुरणपोळी खायला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.